मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मराठ्यांच्या स्वराज्याच्या इतिहासात ज्या काही थोर व्यक्तिमत्वांनी आपली बुद्धिमत्ता, धैर्य आणि कुशल नेतृत्वाने एक छोटे स्वराज्य साम्राज्यात रूपांतरित केलं, त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे बाजीराव बल्लाळ पेशवा. वयाच्या 19व्या वर्षीच पेशव्यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आपल्या कुशल नेतृत्वाने संपूर्ण हिंदुस्थानाला हादरून सोडणाऱ्या या सेनापतीने आपल्या युद्ध कौशल्याने मराठ्यांचे साम्राज्य अनेक पटींनी कसं वाढवलं. ब्रिगेडियर काग पित्रे यांच्या मराठ्यांचा युद्ध इतिहास या ग्रंथात बाजीरावांच्या प्रभावी नेतृत्वाची विशेष चर्चा केलेली आहे. प्रकरण 8 पृष्ठ क्रमांक 65 ते 73 मध्ये बाजीरावांचं व्यक्तिमत्व, त्यांची रणनीती, युद्धाच्या मैदानातील अद्वितीय कुशलता आणि त्यांनी साधलेला प्रचंड साम्राज्य विस्तार यांचा सखोल तपशील दिलेला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की बाजीराव पेशवा या विलक्षण सेनापतीचं जीवन, त्यांचं युद्ध कौशल्य आणि स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करण्यामागचं त्यांचं ध्येय, हे सर्व आपण आज पाहणार आहोत. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा. बाजीराव एक प्रभावी व्यक्तिमत्व. शूरवीराला रणांगणात धैर्य आवश्यक असते. त्याला दीर्घकाळ अनेक खडतर हाल अपेष्टा सोसाव्या लागतात. अशा परिस्थितीत आपला दृढ निश्चय ढळू न देणे, मिळून सहकार्य करून लढणे, आपल्या वरिष्ठांशी एकनिष्ठ राहून त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञांचे तंतोतंत पालन करणे, ह्या गोष्टी फार जरुरी असतात. एका प्रबळ आणि कुशल सेनापतीला या सर्व गुणांची जरुरी तर असतेच, पण शिवाय इतर अनेक गुणही त्याच्या अंगात असावे लागतात. त्यातले काही जन्मता अंगी असावे लागतात, तर काही लष्करी शिस्त व अनुभव यामुळे अंगात बांधले जातात. कुशाग्र बुद्धिमत्ता, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, शत्रूच्या पुढील हालचालींचा अचूक अंदाज, या गोष्टी सेनापतीला अत्यंत आवश्यक असतात. बाजीरावांच्या अंगी लढाईचे डावपेच खेळण्याचे हे कौशल्य होते. असे म्हटले जाते की त्याला युद्धरचना करावयास लागणारी बुद्धी होती व आपले मनोरथ कृतीत आणण्याची शक्ती होती. सेनापतीला शत्रूचे बळ, त्याच्या हत्यारांची क्षमता व ती हाताळण्याचे कौशल्य, सैन्याची युद्ध निपुणता, त्याचे मनोबल याची पुरेपूर माहिती असावी लागते. तरच तो आपले लढाईचे बेत आखू शकतो. त्याचे व्यक्तिमत्व ही अत्यंत प्रभावी असावे लागते. तरच अगदी आणीबाणीच्या वेळीसुद्धा त्याचे अनुयायी आपल्या सेनापतीचे नाव घेऊन लढत असतात. वेळप्रसंगी प्राणांची आहुती सुद्धा देण्यास मागे पुढे पाहत नाहीत. अनेक वेळा अल्पसंख्य सैन्याने अचाट पराक्रमाने लढाया जिंकलेल्या आहेत. अर्थात त्यांना ही खात्री असावी लागते की आपण ज्या हाल अपेष्टा सोसत आहोत तो आपला त्या सेनापतीही सोसत आहे. आणि इतकेच नव्हे तर वेळ प्रसंगी तो आपला जीव धोक्यात घालून सैनिकांचा जीव वाचवेल ही त्यांना खात्री असायला हवी. शांततेच्या काळी वेळच्या वेळी पगार, त्यांच्या अडीअडचणीविषयी सहानुभूतीने विचार इत्यादी गोष्टींचा हा विश्वास निर्माण होतो. ऐन लढाईच्या वेळेला पगाराची थकबाकी चुकती करावी लागते. म्हणून सैनिकांनी नेत्यांना घेराव घातल्याची उदाहरणे इतिहासात भरपूर आहेत. सेनानीला रणक्षेत्राची भौगोलिक माहिती, सखोल माहिती असावी लागते. जमिनीचा, तेथील नद्या नाल्यांचा, डोंगरदऱ्यांचा आपल्या फायद्याकरता व शत्रूला अडचणीत आणण्याकरता कसा उपयोग करून घ्यावा ही एक कलाच आहे. ही समज काहींना उपजत असते. युद्धाचे डावपेच काही अंशी शिकता येतात, पण ऐनवेळी शत्रूने केलेल्या डावावर प्रतिडाव टाकून तो उलटवणे हे रणकौशल्य उपजत असावे लागते. असे म्हटले जाते की लढाईत फक्त एकाच गोष्टीची खात्री असते, ती म्हणजे कसलीच खात्री नसते. राष्ट्राचे धोरण राज्यकर्ते ठरवतात. सेनानीचे कर्तव्य ते धोरण अंमलात आणण्याचे असते. तेव्हा त्याला हे धोरण पूर्ण समजणे आवश्यक असते. तेथे सेनापतीच्या मनात काय बेत आहे हे हाताखालच्या अधिकाऱ्यांना पूर्ण माहिती हवे, नाहीतर युद्धकारण बिघडते. भारतात तिन्ही सेना दलांचे प्रमुख, राष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट व तिन्ही सेनाप्रमुख अशी ही साखळी असते. काही देशात चीफ ऑफ दी जॉईंट स्टाफ नावाचा एक अधिकारी लढाऊ दलाचे नेतृत्व करतो. लढाईचा आराखडा तयार करणारी जॉईंट कमिटी असते. लढाई पुकारणे अथवा युद्धाचा अंत करून तह करणे ही देशातल्या सर्वोच्च
उच्च यंत्रणेची जबाबदारी असते. राष्ट्रीय पातळीवर युद्ध धोरण ठरल्यानंतर तिन्ही दले युद्धाचा आराखडा तयार करतात. त्या आराखड्यानुसार कनिष्ठ पातळीवर युद्धाचे आराखडे तयार केले जातात व ते वरिष्ठ पातळीवर तपासले जातात आणि जरूर ते बदल केले जातात. ही प्रक्रिया अगदी खालपर्यंत केली जाते. ही प्रक्रिया शांततेच्या काळात सुरू होते व अधूनमधून त्यांची चाचणी सुद्धा केली जाते. कधी लष्करासह ही प्रक्रिया व प्रात्यक्षिके होतात तर कधी नुसतेच कागदी घोडे वाचविले जातात किंवा नाचविले जातात. एखाद्या भागात नवीन फलटण आली की शिपायांना सराव करावे लागतात. या सर्व यंत्रणेमुळे अव्वल व दुय्यम अधिकाऱ्यांचे काम सुलभ होते व एकाच व्यक्तीवर निर्णय घेण्याची जबाबदारी ही पडत नाही. दूरध्वनी, बिनतारी संदेश व दूरदर्शन यंत्रणा सुद्धा हल्लीच्या युद्धात वापरली जाते. जुन्या काळी अगदी वेगळी परिस्थिती होती. लढणे हे लष्कराचे क्षेत्र असे. येथे राजकारणाचा शिरकाव हा अजिबात नसे. शिवाय प्राचीन काळी खुद्द राजाच लढाईला जात असे. त्या काळचे सेनापती हे फक्त प्रभावी व्यवस्थापक असत. 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मुघल बादशाह आणि इतर राजे स्वतःच लढाईचे नेतृत्व करीत हाताखालच्या सरदारांना ते कामगिरी देत असत व प्रत्यक्ष रणांगणातले डावपेच हे सरदार ठरवीत. शाहू महाराजांनी सर्व सूत्रे पेशव्यांच्या हाती दिली आणि सुरुवातीचा काही काळ सोडला तर त्यांनी रणांगणात सैन्याचे नेतृत्व केले नाही. बाळाजी विश्वनाथ पेशवा असताना शाहू महाराजांनी आपले आसन स्थिर करण्यासाठी कोल्हापूरच्या संभाजी महाराजांशी व इतर मराठी सरदारांशी संघर्ष त्यांना करावा लागला. पण जेव्हा खुद्द बादशाहाने सनद देऊन त्यांना स्वराज्याचा राजा म्हणून मान्यता दिली तेव्हापासून सर्व कारभार पेशवे पाहू लागले. नशिबाने एक अपवाद वगळता सगळे पेशवे एकापेक्षा एक कर्तबगार निघाले व ते स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. ज्यावेळी बाजीरावांनी सूत्रे हाती घेतली त्यावेळी त्याचा सल्ला मांडण्याचा सुज्ञपणा दाखवून शाहू महाराजांच्या कारकिर्दीत स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार झाला. शाहू महाराजांना माणसाची पारख फार चांगली होती. ते बाळाजी विश्वनाथाचा ऋणी होता व निव्वळ ते ऋण अंशतः फेडण्याकरताच त्यांनी बाजीरावाची नेमणूक केली असे म्हणणे संयुक्तिक इथे होणार नाही. शाहूंनी बाजीरावाला लहानपणापासून पाहिलेले होते व त्याच्या तडपेचा त्यांना बरोबर अंदाज होता. म्हणून त्यांनी प्रतिनिधी सारख्यांना बाजूला सारून बाजीरावांची नेमणूक केली. दरबारात त्याला विरोध होणार हे जाणून त्यांनी सर्व सरदारांना आपण बाजीरावांशी सहकार्य करू अशी शपथ घ्यायला लावली. तो तरुण होता. त्याने आतताईपणा करू नये म्हणून शाहू महाराजांनी लक्ष ठेवले व त्याला वरचेवर सावधगिरीचे इशारे दिले. स्वराज्यातून साम्राज्याची निर्मिती करायची कल्पनाच अत्यंत साहसी व महत्वाकांक्षी होती. इतक्या लहान वयात बाजीरावाने ती मांडली. इतकेच नव्हे तर तिला मूर्त स्वरूप देण्याचा त्याचा आत्मविश्वास होता हे आश्चर्यकारक म्हणावे लागेल. जेव्हा बाजीराव लहानपणी बाळाजी विश्वनाथाबरोबर दिल्लीस गेला व परत ते दोघे राजपुतान्यातून राजपूत राजाच्या भेटीला घेत होते तेव्हा दोन गोष्टी त्यांच्या ध्यानात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे मुघल सत्ता पार खिळखिळी झाली होती व तिची जागा मराठ्यांना सहज घेता येईल व दुसरी गोष्ट म्हणजे औरंगजेबाच्या धर्मवेड्या धोरणाने राजपूत दुखावले गेले होते व त्यांची हिंदू पतपतशाहीच्या कल्पनेला सहानुभूती मिळण्याची शक्यता होती. राजपुतांच्या बरोबर जाटव इतर हिंदूही मदत करतील मात्र त्यांचा मुलूख मराठ्यांनी लुटून उद्ध्वस्त करता कामा नये. मराठ्यांचे सैन्य लुटमार करूनच गुजराण करी कारण त्यांच्या सैन्यात रसद पुरवणारे वंजाऱ्यांची बैलाची तांडे बाळगण्याची प्रथाच नव्हती. रीता खजिना भरायला मुलुकगिरीवर सैन्य धाडले जाई तेव्हा ते बरोबर भरपूर खजिना बाळगीत व आसपासच्या गावातून चारा, दाणागुटा, धान्य आदी विकत घेतील ही शक्यताच नव्हती. बाजीरावाने शाहूंना मुळावरच गाव घालण्याचा सल्ला दिला होता. तो वस्तुस्थितीवर आधारित होता. नवीन मुलूक काबीज करायचा, तेथे मराठ्यांची वास्तव्य करून व्यवस्थापन करायचे, कर गोळा करायचे, त्यातून नवे सैन्य उभे करून त्याचा खर्च चालवायचा असे हे नवे धोरण होते. त्यानुसार आता धारला पवार, इंदूरला होळकर, नागपूरला भोसले, ग्वाल्हेरचे शिंदे आणि बडोद्याला गायकवाड आदी मंडळी नेमली गेली. झाशी, सिरोज, कालपी आदी प्रांत छत्रसालाने बाजीरावांना दिले होते. तेथेही त्याने आपली माणसे नेमली होती. हे नवे सरदार बाजीरावांशी व पर्यायाने शाहूशी एकनिष्ठ होते. या व्यवस्थेमुळे सरकारी तिजोरीवर अधिक भार न पडता सैन्य संख्येत वाढ झाली व ह्या
प्रांतातही शासन निर्माण होऊन स्थैर्य आले. एका निष्णात लष्करी अधिकाऱ्याप्रमाणे बाजीरावाला भोवतालच्या भौगोलिक परिस्थितीचा कसा पुरेपूर फायदा घेता येईल हे ठाऊक होते. त्यांच्या घोडदौडी तापी, नर्मदा, गोदावरी या नद्यांनी सीमित असत. उत्तरेच्या राजकारणात माळवा किती महत्त्वाचा आहे हे जाणून तो आपल्या ताब्यात ठेवल्याने त्याने ठरवले व स्वराज्याची सीमा नर्मदेला भिडली. बादशाहवर लष्करी दडपण आणून त्याने गुजरात व माळव्याची चौथ व सर देशमुखीचे हक्क मिळवले. इतकेच नव्हे तर त्याची बादशाहाने दुय्यम सुभेदार म्हणून नेमणूक केली. अर्थात बादशहाने नेमणूक करणे म्हणजे मराठ्यांनी त्यांचे वर्चस्व कबूल करणे होय, पण ती सत्ता संपूर्ण उलथून टाकणे एवढी मराठ्यांची ताकद नव्हती. ते बाहुले तसेच ठेवून सत्ता अप्रत्यक्षपणे आपल्या हाती घेणे व मुघल सरदारांना गटबाजी करू न देता अथवा निजाम किंवा एखाद्या दुसऱ्या वजीराच्या हाती सर्व सत्ता जाऊ न देणे हेच मराठ्यांचे ध्येय होते. म्हणून दिल्ली समोर असहाय्य उभी असता शहराचा नाश करणे किंवा दिल्लीचे तख्त काबीज करणे अथवा बादशहाला कैद करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. नाहीतर दक्षिणेत निजाम व उत्तरेत मुघल असे दोन प्रबळ शत्रू मराठ्यांचा नाश करायला उद्युक्त झाले असते. मित्रांनो, अशा प्रकारे बाजीराव पेशवा हे केवळ मराठा साम्राज्याचे सेनापती नव्हते, तर ते मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाने आणि कुशल युद्धनीतीने मराठ्यांच्या स्वराज्याला एका विशाल साम्राज्याचा आकार दिला. ब्रिगेडियर कागपित्रे यांच्या ग्रंथातील वर्णनानुसार बाजीरावांच्या नेतृत्वातील लढाया आणि त्यांची रणक्षेत्रातील रणनीतीचं कौशल्य हे खरोखरच अद्वितीय येथे दिसून येते. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी 28 एप्रिल 1740 रोजी बाजीराव या जगातून निघून गेले, पण त्यांच्या पराक्रमाची कहाणी आजही जिवंत आहे. त्यांनी मराठ्यांच्या सैन्याची ताकद उंचावली आणि एका छोट्या स्वराज्याला एका विशाल साम्राज्यात रूपांतरित केलं. त्यांच्या कार्याचा ठसा इतिहासाच्या पानावर कायमचा कोरला गेला आहे. आज आपण बाजीराव पेशव्यांचा केवळ एक सेनापती म्हणून नव्हे तर एक महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून त्यांना ओळखतो. त्याने आपल्या स्वराज्याच्या सीमांचे विस्तार करून अखिल हिंदुस्थानात मराठ्यांचे प्रभुत्व निर्माण केलं. त्यांचं जीवन आणि योगदान हे प्रत्येक मराठी माणसासाठी इथे प्रेरणादायी आहे. बाजीराव पेशवा एक असामान्य योद्धा, एक निष्णात लष्करी आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा घडवणारा एक आधारस्तंभ इथे आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.